नमस्कार. सर्वत्र मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि आपल्या परिसरातील डोंगर, दऱ्या, धबधबे असे नैसर्गिक सौंदर्य खुललेले आहे. हे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी आज मी गेलो होतो इचलकरंजी शहरापासून फक्त 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या बासरी धबधब्याकडे. सकाळी 6 वाजता आम्ही इचलकरंजीमधून निघालो. 15 मिनिटांनंतरचा प्रवासानंतर आम्ही हातकलंगडे येथे चहा नाश्ता करून आम्ही हातकलंगडे पेठ वडगाव रोडवरील बिरदेववाडी येथे पोहोचलो. हातकलंगडेपासून अगदी 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या या बिरदेववाडी गावाजवळ एक पाझर तलाव आहे. या पाझर तलावाच्या सांडव्यातून पडणाऱ्या पावसामुळे इकडे एक धबधबा तयार झालेला आहे. या धबधब्याला बासरी धबधबा म्हणतात. साधारण जुलैच्या एंडिंग मध्ये किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हा पाझर तलाव इकडे पडणाऱ्या पावसामुळे पूर्ण भरतो आणि इकडच्या या सांडव्यामधून जे पाणी खाली कोसळते तिकडे हा बासरी धबधबा तयार होतो. सध्या चालू असलेल्या या मुसळधार पावसामुळे या बिरदेववाडी जवळील हा पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून या पाझर तलावाच्या सांडव्यातून पडणाऱ्या या पाण्यामुळे खालच्या बाजूला असा एक सुंदर धबधबा तयार झालेला आहे. याला बासरी धबधबा म्हणतात. हा बासरी धबधबा 2 टप्प्यात पडत असून पहिला टप्पा साधारण 10 ते 12 फुटाचा आहे आणि त्याच्या खालचा टप्पा हा साधारण 9 ते 10 फुटाचा असेल. अत्यंत निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या बिरदेववाडी गावाजवळील या बासरी वॉटरफॉलकडे जाण्यासाठी सुंदर असा रोड देखील आहे. रोडच्या जवळच असलेल्या या बासरी धबधब्याकडे जाण्यासाठी फक्त तुम्हाला 2 मिनिटाचा असे वॉक करत जावे लागते. अत्यंत निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या बिरदेववाडी गावाजवळ असलेल्या या धबधब्याकडे जाण्यासाठी ग्रामपंचायतीने इकडे एक साइन बोर्ड लावला आहे. त्याच्यावर बासरी धबधबा असे लिहिलेले आहे. हा धबधबा खालून पाहण्यासाठी इकडे तुम्हाला एक छोटा रोड देखील लागतो. हा बासरी धबधबा पाहून आम्ही इकडच्या पाझर तलावाकडे गेलो. या पाझर तलावाचा परिसर खूप स्वच्छ आहे. या पाझर तलावाच्या बॅकवॉटरला तुम्ही रामलिंग, आलमप्रभू, धुळोबा तसेच सिद्धोबा डोंगर देखील पाहू शकता. पावसाळ्यात या धबधब्याचा हा निसर्गरम्य वातावरण असलेला हा परिसर खूप स्वच्छ व देखणा असतो. कारण पावसाळ्यामध्ये या पाझर तलावाच्या जवळ असलेल्या या डोंगराला पावसाळी ढग असे घासून जातात. या धबधब्याला भेट देण्याचा परफेक्ट टाइम हा जुलै एंडिंग ते ऑगस्ट एंडिंग पर्यंत. जोपर्यंत पावसाळा चालू आहे तोपर्यंत या पावसाळ्यामध्ये पडणाऱ्या पाणी या धबधब्याकडे येत राहते. त्यामुळे इथे तुम्ही ऑगस्ट इव्हन सप्टेंबर पर्यंत देखील हा वॉटरफॉल चालू राहतो. जर तुम्ही वीकेंडला म्हणजे सॅटर्डे संडेला जर या वॉटरफॉलला भेट देण्यासाठी आलात तर तुम्हाला खूप गर्दी भेटणार. जर तुम्ही वीकडेमध्ये आलात तर तुम्हाला इकडे गर्दी भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही वीकडेला आलात तर तुम्ही तुमचा क्वालिटी टाइम इकडे स्पेंड करू शकता. जेव्हा तुम्ही या वॉटरफॉलला भेट द्यायला याल त्यावेळी तुम्ही येथील परिसर स्वच्छ ठेवा. तर आपल्या इचलकरंजी हातकलंगडे जयसिंगपूरपासून अगदी जवळ असलेल्या या सुंदर अशा स्पॉटला नक्की भेट द्या. आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये, फॅमिली मेंबरमध्ये आणि रिलेटिव्हमध्ये शेअर करा आणि जास्तीत जास्त लोक या बासरी वॉटरफॉलला व्हिजिट करा. धन्यवाद.